विधानसभेविषयी रामटेक मतदारसंघाविषयी असलेली त्यांची बांधिलकी आणि त्यांचे विचार हे आपणासमोर मांडावे अशी त्यांना विनंती करतो। आदरणीय जयस्वाल साहेब। प्रभू श्री रामचंद्रांना वंदन करतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, खरं म्हणजे मी उभ्या राहण्याच्या स्थितीत नाही आहे आणि बोलण्याच्या स्थितीत नाही, त्याच्यामुळे मी काय बोलणार मलाच माहित नाही आहे। व्यासपीठावर उपस्थित आणि समोर बसलेले माझ्यावर प्रेम करणारे सर्व लोकांना, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार, नागरिक सर्वांना मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो, दंडवत प्रणाम करतो। आणि तुमचे उपकार, तुमचे ऋण, तुमचं हे प्रेम मी पूर्ण जन्मभर तुमचे पाय धुवून पिले तरी मी तुमचे ऋण फेडू शकत नाही। याच्यापेक्षा जास्त मला काही बोलायचं वाटत नाही। माणूस जन्म घेतो तर फक्त त्याचे आई वडील त्याच्या ओळखीचे असतात। आपल्या आयुष्यामध्ये मी प्रभू रामचंद्राचा मनापासून परमेश्वराला धन्यवाद देतो की माझ्या जीवनामध्ये जे मी अपेक्षा केली नव्हती, जे मी स्वप्नातही विचार केलं नव्हतं, कदाचित माझी लायकी नसेल त्यापेक्षा जास्त लोकांनी भरभरून प्रेम दिलं। आणि कुठल्या शब्दातून सर्व लोकांचे आभार मानावे हाच प्रश्न मला माझ्यासमोर सातत्याने उद्भवतो। माझा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल किंवा माझ्या सत्काराचा कार्यक्रम असेल, तो माझ्यासाठी खूप अडचणीचे असते, कारण जे काही मी करतो, जे काही मला करायचं आहे ते माझं कर्तव्य आहे। ते लोकांच्या मताच्या ऋण फेडण्यासाठी ती माझी जबाबदारी आहे, ते माझं कर्तव्य आहे। आणि जे काही मी करत असतो ते माझा कर्तव्याचा एक भाग आहे। त्यामुळे मला कुठलाही सत्कार किंवा कुठलाही पुरस्कार किंवा कुठल्याही अभिनंदनाची गरज नाही। आपण ती दिली, ती मी स्वीकारली प्रेमाने, परंतु मी मनापासून सांगतो की मी नेहमी एक गोष्टीचा विचार करतो की आपण ज्या विश्वासाने आणि प्रेमाने, एका अपेक्षेने लोकांनी आपल्याला मतदान केलं, ते काम करताना, आपल्या कर्तव्य बजावत असताना आपण कुठला कसूर तर करत नाही, कुठली चूक तर करत नाही, लोकांचे मन दुखतील असं कुठलं काम तर आपण करत नाही। मला काही गोष्टीचं नेहमीच वाईट वाटते। अनेक लोकांना वाटते की मी रस्त्यानं जाताना नमस्कार करत नाही। मी माझ्या गुंतळ्यात असतो, माझ्या डोक्यात 100 सॉफ्टवेअर एकाच वेळेस सुरू असतात। कधी कधी लोक नमस्कार करतात, माझं त्यांच्याकडे लक्ष राहत नाही। मी त्या सर्व लोकांची मनापासून माफी मागतो आणि माझ्या मनात काहीच नाही आहे, मी कधीच अहंकार करत नाही। मी खरं सांगतो, मला ॲक्टिव्हावर फिरणं सर्वात जास्त आवडते। पोकळीच्या पांढऱ्यामध्ये उभं राहून पान खाल्ल्याशिवाय 10 लोक असे बोटल्याशिवाय माझं जेवण, मला रात्री झोप येत नाही। आणि खरं म्हणजे मी रात्रभर 1 तासही झोपलो नाही। परवाही रात्री मी 2:30 वाजेपर्यंत नंदनवनला मुख्यमंत्र्यांसोबत होतो। काल मी 2:30-3 वाजता गेलो, सकाळी 4 वाजता उठून एअरपोर्टला गेलो। सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या स्पेशल विमानाने मी नागपूरला आलो आणि त्यांनी आज नागपूरला एअरपोर्टमध्ये उतरल्यानंतर जी घोषणा केली त्याचा व्हिडिओ मी आज रात्री अपलोड करेल की त्यांनी तर आज घोषणा केली, आजच्या पेपरमध्ये बातमी आली की माझ्यावर जबाबदारी दिली की महाराष्ट्राची फिल्म सिटी मुंबईला आहे, परंतु दुसरी फिल्म सिटी नागपूरला 100 एकरची करायची, त्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिलेली आहे। आजच त्यांनी सकाळी मीडियाच्या समोर जाहीर केलं। उद्या सकाळी परत मला मुंबईला जायचं आहे 5 वाजता उठून, आणि दुपारी 2 वाजता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विमानाने त्यांच्यासोबत मी परत येणार आहे। आताच त्यांचा निरोप होता, काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे आणि त्यामुळे मी थकलो नाही।
परंतु आपल्या प्रेमाने भारावून गेलेलो, थकत मी कधीच नाही. मी काय विषय बोलू मला हेच कळत नाही. जे जे काम महाराष्ट्राच्या 11-12 कोटी जनतेच्या हितासाठी आहे, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आहे, महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाचे जे ध्येय आहे, त्या ध्येयामध्ये 17 ध्येय आहे, 237 इंडिकेटर आहे. आणि या सर्व ध्येयावर आणि या सर्व इंडिकेटरवर मी काम करत आहे. ज्या ज्या लोकांच्या आशा आणि अपेक्षा आहे, मी नेहमी भाषणात बोलत होतो की रस्ते नाले पूल खूप झाले. आज तर आपल्याला इतका निधी आहे की मी भूमिपूजनही करू शकत नाही. मी 350 गावामध्ये भूमिपूजन करू शकलो नाही आणि 350 गावाचे काम तसे सुरू करायला सांगून दिले, कारण की तेवढं वेळच नाही आहे. आणि 24 तासाचा दिवस झाला माझ्यासाठी, तरीही कदाचित मी लोकांचे पूर्ण काम करू शकणार नाही, इतका कामाचा ओझा आहे. एकीकडे सरकारने दिलेली अनेक जबाबदारी आहे. आज दुपारी देखील मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यासोबत बसून आपल्या जिल्ह्याच्या ज्या विधवा महिला आहे, परित्यक्ता आहे, घटस्फोटित महिला आहे किंवा बचत गट आहे, आता लाडली बहीण योजना तर झालीच, परंतु या सर्व महिलांना, विशेष करून बचत गटाच्या महिलांसाठी आणि दुसरं जी सिंगल लेडी आहे, म्हणजे जिला पती नाही आहे आणि तिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, त्याचा पुढच्या 8-10 दिवसामध्ये त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याची योजना आपण नव्याने या ठिकाणी करत आहोत. सर्व गावागावाचे पानंद रस्ते करताना आपण खूप पुढे गेलो. आज महाराष्ट्रामध्ये माझं भाषण फेसबुक लाईव्ह होत आहे, माझे राजकीय समर्थक ऐकत आहे, माझे विरोधकही ऐकत आहे, सर्व पक्षाचे लोक माझं भाषण ऐकत असतील. परंतु मी या टर्ममध्ये खूप समाधानी आहे. मी 15 वर्ष लोकांनी मला सांभाळलं. मी आमदार होतो, माझी सरकार महाराष्ट्रात नव्हती. मी हे तर रामटेकचं तसंच होतं. आणि जेव्हा सरकार आले तेव्हा मी मागे आमदार आलो नाही. आता असं निवडून आलं लोकांनी. मी तर सांगितलं होतं निवडणुकीच्या प्रचाराच्या फॉर्म भरायच्या रॅलीतच, कुठली सरकार आली तर मी सरकारमध्ये राहणार आहे. आणि या 2.5 वर्षामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या तिघांनी तर सांगून ठेवलेलं आहे की जे काम मी सांगेल ते मला करायचं. मला काम प्रस्तावित करताना, कामाचे प्रस्ताव तयार करण्यात अजूनही इतके कामं आहे, इतके पैसे आहे की मला ते पैसे वापरण्यासाठी अडचणीचं झालेलं आहे. इतकं स्टाफ मी नियुक्त केलं, इतके व्यक्तिगत लाभाच्या योजना. आज घरकुलमध्ये आपण हजारो एक गावात 500-500 घरं दिले. आता ओबीसी घरकुलचा 15,000चा विशेष कोटा आपण आणणं पुढच्या दर आठवड्याला जाऊन प्रयत्न करतो की तो यायला पाहिजे. कदाचित उद्या परवा मिळेल. त्याशिवाय जे रस्ते, ज्याला पानंद रस्ते, ज्याला नंबर नव्हते त्याला नंबर देण्याची योजना 6 डिसेंबर 2023ला त्याचाही JR काढला. आणि आज महाराष्ट्रामध्ये पानंद रस्त्यामध्ये आपण सर्वात पुढे आहोत. ग्रामीण रस्ते, अतिशय दर्जेदार रस्ते, जे रस्ते रामटेक नगर परिषदमध्ये बांधले, जे पांढरे पट्टे लावून जे चांगल्या ट्रीटमेंटचे रस्ते बांधले, ते अख्ख्या महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये रामटेक विधानसभेशिवाय कुठेही होत नाही. हे सांगताना मला आनंद आणि अभिमान या ठिकाणी वाटत आहे. आशिष जयस्वाल वैद्यकीय दिव्यांग सहायता कक्ष सुरू केलं आणि दर आठवड्याला 10 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून वेगवेगळ्या पेशंटसाठी आणतो. आज आपले 40,000 चष्मे वाटप या ठिकाणी डोळे तपासून झालेले आहे. 4,000 कॅटरॅक्टचे ऑपरेशन झालेले आहे. ही आता सुरुवात आहे. हा आकडा कदाचित 50,000 लाखपर्यंत भविष्यात न्यायची आपली इच्छा आहे आज. आणि विशेष करून महिला वर्गांसाठी आपण एक मॉडेल योजना या ठिकाणी केलेली आहे. आणि आज आपण ठरवलेलं आहे की आज रामटेक विधानसभेच्या 1 लाख महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करण्याची योजना आपण सुरू केली व्यक्तिशः. आणि उद्या जिल्ह्यात आणि भविष्यात पुऱ्या महाराष्ट्राच्या करोडो महिलांसाठी आपण ही योजना मोफतमध्ये या ठिकाणी राबवणार आहोत. शेती असो, विशेष करून सर्वात मेजर प्रश्न हे लोकांचा बेरोजगारीचं होतं. आणि सर्वात कुठलाही माणूस, मी आता योगायोगाने माझा इतका अनुभव झाला की कुठलाही माणूस कुठलंही काम घेऊन येते ते त्याचं काम मी करूनच टाकतो. फक्त एकाच विषयामध्ये मी अडखडतो की तो म्हणजे कोणी सांगते की माझ्या पोराला कुठेही चपराशी लावून द्या.
आणि त्यामुळे मी खूप प्रयत्न केले आणि आता आंबडीला 3000 एकरची नवीन MIDC मंजूर केली. त्याची खरेदी विक्री आता बंद झालेली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना परवडेल अशा स्वर्ण मध्य काढून आपण ते भूसंपादन करून ती जमीनमध्ये आता 3000 एकरची MIDC करत आहोत. दुसरी MIDC आपली कनांची ही देखील अंतिम टप्प्यात आहे. या आचारसंहितेच्या पूर्वी आता हाय पॉवर कमिटीची एक शेवटची मीटिंग राहिलेली आहे. त्या मीटिंगमध्ये त्याचा देखील निर्णय होईल. माझं स्वप्न आहे की फिल्म सिटी देखील आपल्या विधानसभेत झाली पाहिजे. आपल्या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्यटकाला वाढ झाली. आज रामटेकचा राम मंदिरची लाईटिंग ही आपण केलीच आहे, परंतु अशी 5 कोटीची लाईटिंग आहे. अंबाडाला देखील 5 कोटीची लाईटिंग आहे. राखी तलावला देखील 10 ते 15 कोटीचं काम आहे. आपल्या नेहरू पटांगणाचं देखील 15-20 कोटीचं काम. रामटेकचे जेवढे मंदिर आहेत, तीडभांडेश्वर असेल, पिंपळेश्वर असेल, पापदुपेश्वर असेल, कुमारिका बावली असेल, सर्व मंदिरात, रामाडेश्वर असेल, सर्व मंदिराचा आपण आणि गड मंदिराचे केवळ नरसिंह, रुद्र नरसिंह, त्रिविक्रम पासून वरापासून तर सर्व मंदिराचं काम आपण पुरातत्व विभागातून मंजूर केलेलं आहे. आज आपले 100-150 कोटी रुपयाचे काम या ठिकाणी एका वर्षात आपण मंजूर करून सुरू झालेले आहे आणि अजून 211 कोटी रुपयाचा नवीन आराखडा सरकारने या ठिकाणी जाहीर केलेला आहे. गड मंदिरमध्ये आपण 10-15 कोटी रुपयाचे नवीन दुकान गाड्या बांधत आहोत. अंबाड्याला नवीन दुकान गाड्या बांधत आहोत. सर्व रामटेकचा बसस्टँड 15 कोटीचा, एक पारशिवनीचा बसस्टँड मी बांधला होता. 50 लाख रुपये सरकार देत नव्हते. मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. आमदार निधीतून आणि खासदार निधीतून पारशिवनीचा बसस्टँड करावं लागलं. परंतु आज रामटेकचा बसस्टँडचा टेंडरही झालेला आहे. निविदा फायनल झालेली आहे. पुढचे 8 दिवसाच्या आतमध्ये रामटेकचा 15 कोटीचा नवीन बसस्टँड हा महाराष्ट्रातील सर्वात उत्तम बसस्टँड असेल. हा तुमचा आमदार म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. रामटेकचे लोक जेव्हा राखी तलावाला फिरायला जातील तर राखी तलाव हा फुटाळा तलावापेक्षा सुंदर होईल. हे देखील मी अतिशय जबाबदारीने आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. शेवटी गावागावामध्ये हे सर्व करत असताना आज रामटेकच्या विविध चौकाचा विकास काम आपण सुंदरीकरण या ठिकाणी करत आहोत. रामटेक ही आपली माझा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला आणि मी रामटेकचा आमदार झालोय. मी माझे भाग्य समजून घेतो. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीच्या दिवशी माझा जन्म झालाय. माझं भाग्य समजून घेतो. हे कशासाठी की मला कदाचित ईश्वराने हे काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून पदाचा वापर हे स्वतःसाठी नाही, आपल्या मतदारसंघाच्या जनतेला आणि मतदारसंघाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आपला हा प्रयत्न राहत असतो. आणि जे विषय या राज्याच्या ज्या वंचित घटकाचे विषय आहे, आज अनुसूचित जातीसाठी फक्त दलित वस्ती सुधार योजना होती. आता नवीन 10 योजना मी राज्य अनुसूचित जातीसाठी केली, अनुसूचित जमातीसाठी देखील करत आहोत आणि महाराष्ट्राच्या सर्व वर्गांसाठी, युवक असो महिला असो सर्वांसाठी असो. माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवातून मी वकील असल्यामुळे अनेक गोष्टी मी शिकलो. माझ्यामध्ये क्युरियोसिटी होती, माझ्यामध्ये उत्साह होता आणि आपण शेवटी मतदारसंघाचं तर काम करत आहोत, सोबत महाराष्ट्राच्या करोडो जनतेच्या हिताच्या अनेक योजना आपल्याला या संदर्भात करायच्या आहे. आणि माननीय मुख्यमंत्री यांनी मला पूर्णपणे फ्री हँड दिलेला आहे आणि मी सांगितलेलं प्रत्येक काम ते अतिशय जबाबदारीने या ठिकाणी करत आहे. आणि आता महाराष्ट्राच्या 358 तालुक्यामध्ये बांधकाम मजूर जे पेटीचा फॉर्म झाला आपण म्हणतो, त्याचं ऑफिस आपण रामटेकला उघडलं, पारशिवनीला उघडलं, मौदाला उघडलं, महाराष्ट्राच्या 358 तालुक्यामध्ये उघडलं. आणि आता नवीन आपण GR काढत आहोत की गावा पातळीमध्ये ग्रामपंचायतनी ज्याला मजूर म्हणून प्रमाणित केलं, एकच यादीमध्ये प्रमाणित करा हे बांधकाम मजूर आहे, त्या सर्वांची नोंदणी आपण या ठिकाणी करू आणि त्यांना सर्व योजनेचा लाभ या ठिकाणी देऊ. 15,000 कोटी आहे. महाराष्ट्राच्या 358 तालुक्यामध्ये कार्यालय उघडण्याचा योग मला आला, कारण की हे लोक जिल्ह्यामध्ये जाऊ पेटीसाठी आपल्या 1,000, 1,500 खर्च करत होते. अशा सर्व लोकांसाठी आपल्याला ही योजना या ठिकाणी करता आली. मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही जर मला आपल्या मताची शक्ती जर दिली नसती तर कदाचित हे सर्व मला करता आलं नसतं. शेवटी पद कशासाठी आहे, हे सत्ता कशासाठी आहे, ही सरकार कशासाठी आहे की आपल्याला सामान्य माणसाच्या जीवनामधलं दुःख दूर करायचं आहे, त्याची आर्थिक स्थिती सुधारायची आहे, त्याला समृद्ध करायचं आहे, मतदारसंघाचा विकास करायचा आहे, इकॉनॉमिक ग्रोथ आपल्या भागाची करायची आहे आणि राज्याच्या दीनदुबळ्या गरीब माणसाला ज्या वस्तूची गरज आहे, त्याच्या जीवनामध्ये अभाव आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याला जो त्रास आहे तो सर्व त्रास आपल्याला दूर करायचा. अशा पद्धतीचे अनेक काम आपल्याला करायचं आहे. मी स्वतःला भाग्यवान समजून घेतो. मला माहीतच नव्हतं, मी पेपरमध्ये वाचलं नव्हतं, मला
जे ऑफिशियली कम्युनिकेशन झालं होतं तो देखील मी पाहू शकलो नव्हतो, परंतु मला या गोष्टीचा अभिमान आहे की मला एका राष्ट्रपतीने सन्मान केलाच केला, परंतु माननीय द्रौपदी मुर्मू एक अनुसूचित जमातीची महिला आहे, देशाच्या सर्वोच्च पदावर गेली. ती जेव्हा मी त्यांना मतदान केलं, माझी अनेक दिवसापासूनची इच्छा होती की त्यांनी मी खूप प्रयत्न केले त्यांच्यासोबत कधीतरी माझी भेट होईल, फोटो काढण्याची वेळ मिळेल, परंतु मी जे स्वप्न मनात घेतो ते प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने पूर्ण होते. आणि राष्ट्रपतीच्या हस्ते कुठल्याही राज्यामध्ये कदाचित हा सन्मान होत नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये मला हा सन्मान करण्याचा मिळण्याचं सौभाग्य झालं. हे फक्त आपल्या सर्वांच्या मताच्या आशीर्वादामुळे. आपण रांगेत उभं राहून मला ट्रॅक्टरवर बसून जर महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं नसतं ते सर्व मला करता आलं नसतं. त्यामुळे जे काही माझा सन्मान झाला, जे काही मला सन्मानित करण्यात आलं, तो सन्मान माझा नाही तर मला मतदान करणाऱ्या मतदारांचा आहे. माझ्यासाठी दिवस रात्र निस्वार्थ भावनाने काम करणारे हजारो कार्यकर्ते जे दिवस रात्र वर्षानुवर्षापासून माझ्यासाठी काम करत आहे, कुठली अपेक्षा न ठेवून काम करत आहे, अशा सर्व लोकांचा मी मनापासून धन्यवाद देतो. मी एका विचाराने काम करतो. मी जरी अपक्ष निवडून आलो, परंतु मी मुळात शिवसेनेचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने आणि सहकार्यानेच मी 3दा आमदार झालो होतो. माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांना मी कधीच विसरू शकत नाही की त्यांनी मी आमदार नसताना मला साथ दिली आणि आज आमदार असताना तर पूर्ण ताकद या ठिकाणी दिली. माझ्यासोबत माझे मुख्यमंत्री यांचा पूर्ण साथ मला आहे. या सर्व गोष्टीमुळे मला हे सर्व गोष्टी करता येत आहे आणि अनेक गोष्टी करायच्या. इतक्या गोष्टी पाईपलाईनमध्ये आहे, किमान 50-100 अशा अनेक वंचित घटकासाठी काम आहे की जे अजून करायचं, परंतु त्यासाठी वेळ उपलब्ध राहत नाही. कारण की रोज माझ्या कार्यालयामध्ये इतकी गर्दी असते. मी व्यक्तिगत लाभाचा योजना, मी पहिले छोट्याशा घरामध्ये आपलं काम चालवत होतो, आज ऑफिस मोठा केला तर तो ऑफिस एवढा मोठा आहे तरी देखील तो छोटा पडू लागला. अशा पद्धतीने लोकांची. त्यानंतर कनानला ऑफिस उघडलं, मग आमदार कार्यालय आपल्या गावी सुरू केलं, आमदार आपल्या गावी मुक्कामी सुरू केलं, तरी देखील लोकांचे कामं संपत नाही. आणि कोरोना असो की त्यानंतर असो, हजारो लोकांसाठी अनेक काम आपल्याला करता आले, अनेक महिला भगिनीसाठी करता आले. त्यासाठी मी हे सर्व करणं मला शक्य झालं ते फक्त आणि फक्त आपल्या आशीर्वादामुळे. विशेष करून मला तसं वाटते की स्वतःसाठी कधी मदत नाही मागायचं आता. आणि आपलं पूर्ण आयुष्य ज्या कार्यकर्त्यांनी मला आमदार करण्यासाठी, वारंवार आमदार करण्यासाठी मेहनत घेतली, परिश्रम घेतले, किती लोकांचे नाव घेऊ. मी एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला वाईट वाटेल. हजारो आशीर्वादाचे हात आणि सहकार्यांची साथ मला आहे की त्यांच्या निस्वार्थ प्रयत्नामुळे, प्रयत्नांच्या पराकाष्ठेमुळे, परिश्रमामुळे एक सामान्य कुटुंबातील माणूस ज्यांनी कधी आमदारकीचं स्वप्न पाहिलं नव्हतं, तो एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही तर चौथ्यांदा आमदार झालं. पार्टीवर झालं, महायुतीमध्ये झालं आणि अपक्ष देखील झालं. या सर्व कार्यकर्त्यांसाठी माझं जीवन मला समर्पित करायचं आहे. मी पदावर असो की नसो, मात्र माझ्या कार्यकर्त्यांनी जे प्रयत्न आणि माझ्यासाठी परिश्रम घेतले ते शब्दातून मी व्यक्त करू शकत नाही. मी आपल्या सर्व लोकांना मनापासून धन्यवाद देतो. बोलायचं मला खूप आहे. इतकं काही आपण हाती घेतलेलं आहे ग्रामीण भागासाठी आणि सर्वसामान्यांसाठी. इतक्या गोष्टी आपण हाती घेतलेल्या आहे की त्याचा उल्लेख माझ्या भाषणातून होणार नाही. कदाचित पुस्तकातून मी किती गोष्टीमध्ये. आज महाराष्ट्रामध्ये बौद्धविहार बांधकामामध्ये मी पहिल्या नंबरवर गेलो. मी किमान 15 ते 20 पॅरामीटर असे आहे की ज्या गोष्टीमध्ये, घरकुलमध्ये आपण पहिल्या नंबरवर जाणार आहोत, राशन कार्ड बनवण्यामध्ये आपण पहिल्या, किट वाटपामध्ये आपण पहिल्या नंबरवर गेलो, विहार बांधकामामध्ये आपण पहिल्या नंबर, चष्मे वाटपामध्ये पहिला नंबर, सॅनिटरी पॅड वाटपामध्ये पहिल्या नंबरवर जाणार आहोत, पांधन रस्त्यामध्ये पहिल्या नंबरवर जाणार आहोत, ग्रामीण रस्ते डांबरीकरणमध्ये पहिला नंबर, हॅमचे सिमेंट रस्ते, मोठे मोठे करोडो रुपयाचे प्रोजेक्ट आपण, मोठे मोठे रस्ते आपण या ठिकाणी केले. किती गोष्टीमध्ये जाणार आहोत. हे सर्व यासाठी एक जिद्द माझ्या मनात आहे. आणि हे मला ही जिद्द कशामुळे आहे की मला माहीत आहे, मला जाणीव आहे एका गोष्टीची की होय, माझ्यामध्ये कदाचित लायकी नसेल, तुमच्या मताच्या आशीर्वादामुळे मला हे पद मिळालं. तर या संधीचं सोनं करायचं आहे आणि सोनं करून दिवस रात्र प्रयत्न करून आपला पूर्ण वेळ आपल्या मतदारसंघाच्या जनतेसाठी ठेवायचा आहे. काही लोक मला टीका करतात कारण की काही लोकांना काही कामच नाही. मी ए केलं तर बी वर टीका करतात, बी केलं तर ए वर टीका करतात.
रोपवे गेलं तर रोपवेवर टीका करतात. काही गोष्टी काही तथ्य नाही, काही नाही, अभ्यास नाही, काही नाही. आणि किती गोष्टी करायच्या आता रोपवे होईल, त्याशिवाय आता इतक्या गोष्टी भविष्यामध्ये आपल्या हातात आहे की यांना टीका करताना त्यांना टीका करण्याशिवाय काही कामच राहणार नाही आहे. मी तसं ठरवलेलं आहे की भविष्यामध्ये इतक्या गोष्टी करायच्या आहे की ते शब्दातून आणि भाषणातून मला सांगता येणार नाही. मी ठरवलेलं आहे. काही लोक सांगतात व्यक्तिगत, आशिष जयस्वालने कधी व्यक्तिगत स्वार्थासाठी काम, जे काही माझं आहे, जे आयुष्याची माझी कमाई आहे, माझी कमाई ही आहे समोर बसलेली, ही आहे माझी कमाई आणि यांच्यासाठी माझं जीवन मी समर्पित करणार आहे. मी ठरवलेलं आहे की स्वतः कुठलाही व्यवसाय करायचा आहे. मी प्रॅक्टिस करत होतो, वकील होतो, 6 वर्ष वकिली केली, प्रॅक्टिस बंद, राईस मिल होती माझ्या आजोबाची, माझी राईस मिल बंद, शेती करत होतो पहिले, शेती बंद. माझ्या 100% वेळ याच्यावर माझ्या मतदारसंघाचा जनतेचा अधिकार आहे. मी काटोलला जात नाही, नरखेडला जात नाही, उमरेडला जात नाही. मी पार्टीला सांगितलं मला कुठली जबाबदारी देऊ नका, मला मंत्री व्हायचा नाही आहे, मला कुठलाही जिल्हा प्रमुख व्हायचा नाही आहे, मला कुठलाही पद नको. माझ्या पूर्ण वेळेवर माझ्या मतदारसंघाच्या ज्या जनतेने मला आमदार केलं, माझे कार्यकर्ते ज्यांनी मला आमदार केलं, या लोकांच्या हितासाठी, प्रगतीसाठी, उत्थानासाठी मला काम करायचं आहे. हाच माझ्या जीवनातील ध्येय आहे. त्याशिवाय माझं कुठली राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. या माणसांनी कधी आमदार, जिल्हा परिषद, एकदा माझं स्वप्न होतं की माझे वडील जिल्हा परिषद होते, एकदा मी जिल्हा परिषद सदस्य झालो. जे काही मला मिळालं तो एक्स्ट्रा आहे, माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मी पूर्णपणे समाधानी आहे. भविष्यात पद मिळो की न मिळो, मिळालं, तुमची ताकद मिळाली, अधिक जिद्दीनं काम करेल. हारलो होतो, पडलो होतो, तरी 5 वर्ष तुमच्यासाठी राबलो, मतदारसंघ सोडून पळालो नाही. नाही तर रामटेका पर्यटन स्थळ इथं कोणी येते, इलेक्शन लढते, मग गायब होऊन जाते. हा मतदारसंघ त्यांना राहण्यासाठी देखील योग्य वाटत नाही. इथं झोपायचं नाही, इथं राहायचं नाही, फक्त इथल्या लोकांची मतं मागायची. आणि मी तर उलट म्हणतो की कोणीतरी जबाबदारी स्वीकारवी आणि मला या जबाबदारीतून मुक्त करावं. मला काही अडचण नाही, माझी राजकीय महत्त्वाकांक्षाच नाही आहे. परंतु माझी राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आहे म्हणून मी माझ्या जनतेला वाऱ्यावर सोडू शकत नाही, माझ्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उभा होतो आणि तुम्ही मला निवडून पाठवलं आणि मी संधीचं सोनं करून दाखवण्याचा प्रयत्न केला. मला अभिमान आहे एका गोष्टीचा की माननीय मधुकर किंमतकर साहेब माझे आदर्श होते. ते जरी त्यांनी मला कधी मतदान दिलं नाही, ते माझ्या विरोधातच राहिले, परंतु मी त्यांना आपला आयकॉन आणि आदर्श मानतो की त्यांनी रामटेकचं नाव उंच केलं महाराष्ट्रामध्ये. मी नेहमी असा विचार करतो की त्यांच्या रूपाने जे त्यांनी शिकवण मला दिली त्या रूपाने मी देखील आपल्या विधानसभेचं नाव कसं उंच करता येईल. आज महाराष्ट्राचे सर्व मंत्रालयाचे मंत्री, दोन्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री अतिशय जिव्हाळ्याने, आणि कुठल्याही पार्टीचा माणूस असला, काँग्रेसचा असेल की राष्ट्रवादीचा असेल की कोणी असेल, मी तुमच्या आशीर्वादामुळे आमदार झालो. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सर्व मोठ्या नेत्यांशी माझे संबंध झाले, उद्धव ठाकरे साहेब झाले की सर्व झाले. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, जीवनात काही कोणाचा विरोध करायचा नाही आहे. आपली लाईन मोठी करायची आहे, दुसऱ्याची लाईन मिटवायची नाही आहे. त्यांना जे भांडायचं आहे कोणाला भांडू द्या, कुणाला किती आरोप करायचे करू द्या, एकमेकावर आरोप करू द्या. आपल्याला भानगडीत पडायचं आहे, आपल्याला लोकांच्या जीवन बदलण्यासाठी काम करायचं आहे. जे लोक आपल्या घरापर्यंत, आपल्या दारापर्यंत आशेने येतात, आपल्या दारामध्ये एक अपेक्षा ठेवतात, एक अपेक्षेने मला निवेदन देतात, काम मागतात, काम सांगतात, त्या लोकांचे सर्वांचे काम मला करायचे आहे. त्यांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. जे आशेने आलेलं आहे त्या आशेवर त्याला निराशा होता कामा नये. ज्यांनी मला मतदान दिलेलं आहे त्याला कधी पश्चाताप करण्याच्या आयुष्यामध्ये संधी मिळू नये, आणि ज्यांनी मला मतदान नाही केलं आहे त्याला मात्र पश्चाताप करण्याची संधी मिळाली पाहिजे. असं काम करून त्याच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करायचं आपल्याला की आपण आपल्या गाडीमध्ये चढणारे पॅसेंजर पाहिजे, उतरणारे नाही. आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलं मतदान वाढलं. अपक्ष उभं राहिलं तर सर्वात जास्त. मी तर मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना विनंती करून आलो की साहेब मला अपक्षच लढू द्या. फडणवीस साहेबांना सांगितलं अपक्ष सबका साथ सबका विकास, एका पार्टीचा सर्वांच्याच. आणि आपण तशी पार्टीभेद पाळत नाही. हे विरोधक लोक माझे द्वेष करतात, आकस करतात, परंतु मी कधी द्वेषाने विरोधाशिवाय, प्रत्येक विरोधक माणूस असेल तरी त्याला सन्मानाची वागणूक देतो. आणि तो माझ्यापर्यंत आला असेल तर त्याचं कामच करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आयुष्यातील, जीवनातील एकही मिनिटं मी विरोधक माणसाचं आयुष्य खराब करण्यामध्ये खर्च करत नाही. काही लोक दिवस रात्र विरोधच करत राहतात,
कदाचित त्यांच्या नशिबात आहे. मी कधीच कोणाचा विरोध करणार नाही. मी माझी लाईन मोठी करण्याचं काम करतो आणि हीच माझी शिकवण आहे, हेच माझे संस्कार आहे. आणि याच्यासाठीच मला रामटेक विधानसभा क्षेत्राच्या जनतेने आशीर्वाद दिला आहे. या सर्व जनतेला अनेक लोक व्यासपीठावर बसू शकले नाही, मी पाहून राहिलो ते समोर बसलेले आहे. त्यांचा स्थान बरं आहे, माझ्या हृदयात आहे. पण मी काय करू आता, कार्यकर्त्यांना सर्वांना सांभाळायला लागते. इतके गोष्टी आहे. लोक तुटतात केव्हा, एक तिकीट असली आणि मागणारे 4 असले तेव्हाच माणूस विरोधात जातो, नाही तर आपण कोणाला नाराज होऊ देत नाही. परंतु काही लोकांना असं वाटते की माझ्या तिकीट नाही देऊन माझ्यावर अन्याय केला. आता कोणाला तर यांना मलाही तिकीट नाही भेटली, मलाही तिकीट नाही भेटली, ते चालत राहते. ते सगळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही त्याचा. परंतु एक गोष्ट मात्र आपल्याला निश्चितच सांगतो की भविष्यात मला तर प्रचंड अनुभव आला, माझा अभ्यास खूप झाला, मला शिकण्याची खूप हौस आहे, नवीन नवीन गोष्टी करण्याची हौस आहे, नवीन नवीन योजना राबवण्याची हौस आहे. जे जे माणसं आपल्यापर्यंत आले, किती गोष्टी अशा आहे की ज्याचा मी उल्लेख आज सांगताना मला आनंद वाटतो. एक घोषणा मी या ठिकाणी करू इच्छितो की परवाच मुख्यमंत्र्यांनी जसं रामटेकचं हॉस्पिटल होतं तो 50 बेडेड झालं, उपजिल्हा रुग्णालय झालं ग्रामीण रुग्णालयाचं, तसं परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पारशिवनीच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय केलं. आता तिथला देखील हॉस्पिटल रामटेकसारखा मोठा होईल, 3 बेड आणि 50 बेडेड होईल. दवाखाना आपल्या दारी संकल्पना 630 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये होते. आपण त्याची आयडिया दिली आणि आता हॉस्पिटल ऑन व्हील हा कॉन्सेप्ट आणला. माझ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः रामटेकच्या सभेत सांगितलं, रामटेकला येऊन हॉस्पिटल ऑन व्हील म्हणजे हॉस्पिटलमध्येच एक्सरे मशीन, बसमध्येच पॅथॉलॉजी मशीन, बसमध्येच डॉक्टर, बसमध्येच डेंटलची चेअर आणि दवाखाना आपल्या दारी. म्हणजे दवाखानात गावात घेऊन जायचं, लोकांना दवा. आज काचुरवाई, उद्या चोखाडा, परवा खोडगाव, नंतर किरणापूर, असं करत करत प्रत्येक गावात. आपण खनिजमधून 9 कोटी 11 लाख रुपये दिले आणि 2,76,000 लोकांची तपासणी झाली नागपूर जिल्ह्यात. हा महाराष्ट्रात रेकॉर्ड आहे. याच्यामध्ये देखील आपली विधानसभा रामटेक महोदय आणि पारशिवनी पहिल्या नंबरवरच आहे. आपले 64,000 पेक्षा जास्त पेशंटची तपासणी झालेली आहे. दवाखाना आपल्या दारी, जे आपण ॲम्ब्युलन्समध्ये सुरू केलं, आता हॉस्पिटल ऑन व्हील आपण बसमध्ये सुरू करणार आहोत. अशा अनेक योजना भविष्यात आपल्याला राबवायच्या आहे. तुम्ही रामटेकची चिंता करू नका. रामटेकचा हा माझा कर्मभूमी आहे आणि त्यामुळे रामटेकला तुम्ही आता महिना 1.5 महिन्यातच तुम्हाला सर्व वर्क ऑर्डर आहे, सर्व काम झालेले आहे. सर्व फेसबुक जे लोक पाहतात, सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह आहे. विरोधक परेशान झाले आहे आणि त्याच्यावर साला शेवटचा मास्टर स्ट्रोक झाला. ते पुरस्कार मलाच माहीत नाही कसं मिळालं. त्यामुळे काही लोकांना बर्नाल द्यायची गरज पडेल, परंतु आपला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे ना, आशिष जयस्वाल वैद्यकीय सहायता कक्ष आहे, ते त्या लोकांना ते मोफत पुरवण्याची व्यवस्था देखील आपण या ठिकाणी करू. थोडीशी गमतीत बोललो मी, काही याला सिरियसली घेऊ नका. परंतु मी सर्व मान्यवरांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. परिस्थिती आणि मनस्थिती बोलण्याची नव्हती, परंतु तुमच्या सर्वांची प्रेमाची ऊर्जा ही सदैव मला काम करण्याची प्रेरणा देत असते, जिद्द देत असते. अनेकदा असं वाटते की साला सर्व सोडून टाकावं, नॉर्मल जीवन जगावं, पण मग वाटतं की एवढे लोक आपल्यासोबत आहे, यांना आपण असं वाऱ्यावर सोडू शकत नाही. एवढे कार्यकर्ते आपल्यासोबत आहे, त्यांना आपण सोडू शकत नाही. आणि म्हणून या लढाईमध्ये झेंडा घेऊन परत उतरावं लागते. परंतु एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की या विधानसभेची उंची, नाव हे सदैव उंच झालं पाहिजे, सदैव नाव मोठा झाला पाहिजे. हाच माझा प्रयत्न राहील. प्रत्येक माणसाच्या आशा अपेक्षा, एक आमदार निवडून गेल्यानंतर काय करू शकतो आणि काय त्यांनी करायला पाहिजे हे मी स्वतः यासाठी प्रयत्नरत असतो. उलट मी कुठल्या डिपार्टमेंटची जबाबदारी नसल्यामुळे जास्त फ्री आहे, तर जास्त चांगला आहे. अनेक योजना करायच्या आहे. मला या गोष्टीचं समाधान आहे. आज मी भाषणात कदाचित सांगणार नाही, उद्या भविष्यात सांगेल, परवा सांगेल, नरवा सांगेल, जेव्हा वेळ आली तेव्हा सांगेल, फेसबुकवर व्हिडिओ टाकून सांगेल किती गोष्टी आपण केल्या आणि किती गोष्टी आपण करतो आहे, किती गोष्टी पाईपलाईनमध्ये आहे. हे मला शब्दातून सांगणं, कारण की तेवढा वेळ नाही आहे. स्वागत समारंभामध्येच ऑलरेडी खूप वेळ गेलेला आहे, खूप वेळ लोक बसलेले आहे. त्या सर्व स्वागतकर्त्या लोकांचा मी अनेक लोकांचा स्वागत स्वीकारू शकलो नाही. कदाचित जेव्हा परमेश्वराने मला आशीर्वाद दिलं तेव्हा कदाचित एवढ्या लोकांचा प्रेम आणि स्नेह मला माझ्या नशिबात दिलं.
हे याला खूप नशीब लागते, खूप. मी तर किती आभार मानावे आपले आणि देवाचे हेच मला कळत नाही. प्रत्येक समाजातल्या घटकांनी आपलं समजून मला मतदान दिलं. लोकांनी त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला, कोणी वेगवेगळ्या गोळ्या दिल्या, चॉकलेट दिल्या, परंतु लोकांनी ते ऐकलं नाही आणि माझ्यावर स्नेहाने आशीर्वादाचा हात ठेवलं. मी आपल्या सर्वांना वचन देतो, शब्द देतो की तुमचा प्रतिनिधी सदैव तुमच्या हितासाठी काम करत राहील. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या आपल्या विधानसभेच्या जनतेची सेवा करत राहील. पद असो की नसो त्याची मला चिंता नाही, मात्र असं काम करेल की प्रत्येक माणसाला समाधान होईल. तेवढंच या ठिकाणी निमित्ताने सांगतो. भविष्यात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निश्चितच आपल्यासाठी अजून काही बोलेल. कृपा करून ॲडव्होकेट आशिष जयस्वाल माझा फेसबुक पेज पाहत राहा. त्यामुळे तुम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी काय करत आहे तुम्हाला कळत राहील. एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सर्व आयोजक मंडळीला मी सांगितलं होतं, विनंती केली होती की कुठलाच कार्यक्रम घेऊ नका, ते ऐकले नाही. कन्नांपासून जे स्वागत समारंभ सुरू केलं, परंतु या माध्यमातून अनेकदा आपल्याला काही भावना व्यक्त करायच्या असतात, ते बोलण्याची संधी होते, कार्यकर्त्यांना ऐकण्याची संधी मिळते, एकमेकांशी संवाद होतो. आणि आपण ज्याला मतं देऊन आमदार म्हणून निवडून पाठवलेला आहे तो आपल्यासाठी काय करतो, काय करत नाही आहे याचं किमान एक विश्लेषण करण्याची एक संधी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राप्त होते. आणि म्हणून मी सर्व लोकांनी ज्यांनी माझा स्वागत समारंभ सत्कार केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा खूप खूप मनापासून धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. आणि तुमचं कुठलंही काम असेल तुम्ही हक्काने मला सांगा, तुम्हाला कधी मी निराश करणार नाही. किती अडचणीचं काम असो, किती कठीण काम असो, किती अशक्य काम असो, ते शक्य करून ते करण्यासाठी मी सदैव तत्पर आणि सज्ज राहील. एवढंच वचन आपल्या सर्वांना देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक होऊन खूप खूप आपले धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.